मॉलमधील गेमिंग भागात आपली मुलं खरंच सुरक्षित आहेत का, हा मोठा मुद्दा आता विधानसभेत गाजलाय. काही ठिकाणी आग विझवण्याची यंत्रणा, धूर ओळखणारी यंत्रणा आणि तातडीच्या मदतीची तयारी मॉलमध्ये नसते आणि असली तर पुरेशी नसल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. याचबरोबर लहान मुलं तासनतास गेम खेळतात, पालक मुलांना तिथे ठेवून बाहेर जातात. यावरही विधानसभेमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न उचलण्यात आला. मागणी एकच, राज्यातील प्रत्येक मॉल आणि गेमिंग भागाची दरवर्षी तपासणी व्हावी, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई व्हावी. मित्रांनो, हा जो विधानसभेत मॉलवरून जे काही चर्चा झाली ती व्हिडिओ आपण पुढे बघणारच आहोत. पण आता मोठा प्रश्न हा निर्माण झालेला आहे, आपल्या भागातील गेमिंग ठिकाणं खरंच मुलांसाठी सुरक्षित आहेत का? कमेंट करून नक्की सांगा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. लहान मुलांचं गेमिंग झोन असतं, त्या गेमिंग झोन मध्ये जर पाहिलं सभापती महोदय तर अग्निशामक यंत्रणा, स्मोक डिटेक्टर, स्प्रिंकल यंत्रणा ही कुठेही कार्यरत असलेली दिसत नाही. सभापती महोदय, त्या गेमिंग झोन मध्ये आता सध्या असं झालंय की आईनी मुलांना गेमिंग झोन मध्ये सोडायचं आणि शॉपिंग करायचं. सभापती महोदय, खरं पाहायला गेलं तर जे गेमिंग तिकडे आहेत ते गेमिंग्स असे आहेत की ते लहान मुलांनी करण्यासारखे पण नाहीत. डोळ्याला पट्टी लावतात, त्याच्यावरती ते गेमिंगचं सुरू असतं आणि ते कुठला तरी इतर राज्यात कुठेतरी फिरून आणल्यासारखं ते केलं जातं. यामुळे निश्चितच लहान मुलांच्या मानसिकतेवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. सभापती महोदय, हे करत असताना तिथे अग्निशामक विभाग, महानगरपालिका आणि इतर संबंधित विभागाकडनं ह्यांची तपासणीही केली जात नाही. त्यांची तपासणी केली गेली पाहिजे. तसंच त्यांचं नूतनीकरण ह्या संदर्भात सुद्धा सभापती महोदय पाहणं गरजेचं आहे. सभापती महोदय, तिथे मेडिकली एखाद्या मुलाला काही झालं तर तिथे ती व्यवस्थाही उपलब्ध नसते. खरं पाहायला गेलं तर मुलांनी ग्राउंडवर खेळायला पाहिजे, पण आया घेऊन जातात, माता घेऊन जाते आणि तिला त्या गेमिंग झोन मध्ये नेलं जातं. माझा प्रश्न आहे की वर्षातून अशा गेमिंग झोन ज्या आहेत त्याची तपासणी केली जाते का? तसंच नियमभंग करणाऱ्या गेमिंग झोनवरती आपण आतापर्यंत कारवाई केलेली आहे का? आणि मॉल व्यवस्थापनाची जबाबदारी ती आपण त्या गेमिंग झोनच्या संदर्भातनं आपण ठरवलेली आहे का? तसंच त्यांचा वार्षिक सुरक्षा ऑडिट हे तयार केलं जातं का? ह्या गेमिंग झोनच्या माध्यमातून जर पाहिलं तर लहान मुलांना तिथे खरं पाहिलं तर लहान मुलांसाठी ते गेम्स नाहीच आहेत. वयाच्या 16-17 वर्षाच्या पुढच्या मुलांनी ते गेमिंग झोन खेळण्यासारखे आहेत, परंतु आज लहान मुलं सुद्धा तिथे खेळत आहेत. आणि जर पाहिलं तर मुलांच्या दृष्टीने अतिशय चुकीचं आहे. काही महिलांशी माझं बोलणं झालं असतं, त्यांनी सांगितलं की असे गेमिंग झोन नसावेत, परंतु व्यावसायिकाच्या दृष्टीने हे गेमिंग झोन आहेत, ते होत आहेत. परंतु ह्यावरती आपलं नियंत्रण हे असलं पाहिजे. आपलं काय नियंत्रण आहे हा पण माझा एक प्रश्न आहे. सभापती महोदय, सन्मान्य उमाताईंनी मॉलच्या अग्निशमन दलाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि मुलांसाठी गेमिंग झोन असतो त्याची सुरक्षा काय अशा संदर्भातला प्रश्न देखील विचारलेला आहे. मुंबईमध्ये आपल्याला देखील माहिती आहे की एकूण 68 मॉल आहेत आणि ज्यावेळी तपासणी झाली त्यावेळी 47 मॉलमध्ये ह्या सगळ्या सुरक्षा आपल्याला आढळलेल्या आहेत. 18 ठिकाणी ह्या सुरक्षा आढळल्या नव्हत्या म्हणून जी काही अग्निसुरक्षा मानके आहेत त्याच्या संदर्भात त्यांना नोटीस देण्यात आलेली होती 120 दिवसाची. त्याच्यामध्ये स्प्रिंकलर सिस्टीम असेल, स्मोक डिटेक्शन सिस्टीम असेल, या सगळ्या तपासण्यात आल्या. त्याच्यानंतर 120 दिवसामध्ये त्यांनी ते पूर्ण केल्या म्हणून त्यांना पुन्हा एकदा आपण ज्याला परवानगी म्हणतो ती परवानगी देण्यात आली. आणि 3 मॉल मुंबईमधले जे आहेत हे बंद परिस्थितीमध्ये आहेत, तर त्याच्यामध्ये तपासणी झाल्यानंतर बंद असल्यामुळे कारवाई करण्याचा काही प्रश्न झाला नाही. परंतु सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न या ठिकाणी मांडला की मुलांसाठी गेमिंग झोनमध्ये सुरक्षेचे निकष पाळले जातात की नाही या संदर्भामध्ये पुन्हा एकदा पूर्ण मुंबईचाच नाही तर मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, जिथे जिथे मॉल्स आहेत त्या ठिकाणी सुरक्षितेचा एक आढावा घेण्याच्या सूचना या आयुक्तांना दिल्या जातील आणि जो काही आढावा तो घेतील तो पुढच्या अधिवेशनामध्ये पटलावर ठेवण्यात येईल. एक काय आलंय, बोला आपण एकत्र. माझाही तोच प्रश्न होता की दरवर्षी आपल्या या सभागृहामध्ये या विषयावर चर्चा झाली. मागच्या वेळेस मुंबईमध्ये जो मॉलमध्ये जो अग्निकांड झाला त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि त्यानंतर या सभागृहात चर्चा झाली असताना या फायर ऑडिटच्या संदर्भात मी स्वतः हा प्रश्न लावला होता
त्यामध्ये मंत्री महोदयांनी हेच उत्तर दिलं होतं की आम्ही ऑडिट करून सगळ्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगू आणि सगळीकडनं रिपोर्ट मागून घेऊ. हा नुसतं मुंबईच्या मॉल्सचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठ्या शहरांमधल्या मॉल्सचा हा प्रश्न आहे. कुठेही फायर सेफ्टी, जर तुम्ही कोणत्याही मॉलला गेले सावंत साहेब, आपण जर स्वतः गेले तर आपल्याला लक्षात येणार की इथे कोणतेही फायर सेफ्टीचे नॉर्म्स हे नाही केलेले आहे, पूर्ण 100% कंपाईल नाही आहे. आणि म्हणून प्रत्येक मॉलला ऑडिट करणे हे बंधनकारक करून, दरवर्षी ऑडिट करणे हे बंधनकारक करून त्या प्रकारचा रिपोर्ट आपण सादर करणार का, हा माझा विषय. आणि एक थर्ड पार्टी इन्स्पेक्शन ची एक सिस्टीम या प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आपण लागू करणार काय. सन्मान्य सदस्यांनी मॉलच्या अग्निशमन सुरक्षेच्या बाबतीमध्ये जो प्रश्न उपस्थित केलेला होता त्याच्यामध्ये आपण जे नोटीस देतो, जे विहित मुदतीमध्ये त्रुटींची पूर्तता केली पाहिजे. जी आपण के नोटीस देतो ती लाईट कनेक्शन आणि पाणी कनेक्शन तोडण्यासाठी देतो. एल फॉर्म आपण जो देतो तो इमारत बंद करण्यासाठी देतो. अशा पद्धतीची काही नियमावली ही महानगरपालिकेनं आणि अग्निशमन दलानं केलेली आहे. परंतु हे सगळं करत असताना फायर ऑडिट करायची जबाबदारी ही काही अग्निशमन दलाची नाही. त्याच्यामध्ये इन पॅनल असलेले जे काही ऑडिटर्स आहेत त्याच्याकडनं हे फायर ऑडिट करून घेणं गरजेचं आहे. परंतु सन्मान्य सदस्य प्रणय फुके साहेबांनी अतिशय एक महत्त्वाची सूचना जी केलेली आहे की थर्ड पार्टी सुद्धा आपल्याला ऑडिट करता आलं पाहिजे आणि ते ऑडिट मला असं वाटतं की अचानक करता आलं पाहिजे. तर त्या संदर्भामध्ये ते थर्ड पार्टी ऑडिट कसं करायचं या संदर्भामध्ये आयुक्तांची चर्चा केली जाईल उमाताईंचा पण एक काहीतरी विषय राहिला, बोला ताई. आणि त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. उमाताई. प्रश्न असा होता एक की तिकडे मेडिकली काही ट्रीटमेंटच्या संदर्भामध्ये नसतं, त्यामुळे तिथे जर कंपल्शनच आहे, ते कंपल्शन आहे, पण तिथे अवेलेबल तर ते कंपल्शन तिथे अवेलेबल नसतं सभापती महोदय. हे प्रत्यक्षात पाहिलं गेलेलं आहे. म्हणून मी हा प्रश्न केलाय की आपण ह्याच्याविषयी मंत्री महोदय चौकशी एकत्र करून उत्तर द्या. एक अमित गोरे सूचना करा. नाही आता नको प्लीज, चौथा घ्यायची. माननीय सभापती महोदय, राजकोटच्या गेमिंग झोनच्या आगीनंतर आपण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तपासण्या केल्या, ठाणे, कल्याण, मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे. माझे दोन प्रश्न यातले आहेत की यामुळे खरं तर लहान मुलांना व्यसन लागतंय अशा अनेक तक्रारी आहेत. अनेक विद्यार्थी जे शाळा बुडवून गेमिंग झोनला जातात, त्याच्यावर आपण काही नियंत्रण आणणार आहोत का? दुसरं, सीसीटीव्ही द्वारे या लहान मुलांबरोबर मोठे पॅरेंट्स आतमध्ये आले पाहिजेत. आणि महत्वाचा प्रश्न की आपण स्क्रीन टाइमवर बोलतो, पण अनेक मुलं जे पैसे चोरी करून अशी गेम झोन येतात, एकाच गेमवर ते एक तास बसलेल्या तक्रारी पण आहेत. याच्यावर आपण नियंत्रण कसं आणणार आहोत? सन्मान्य सभापती महोदय, एक महत्वाचा मुद्दा जो उमाताईंनी आणि प्रणय फुकेने मांडला, त्याच्यामध्ये असा आपण एक निर्णय घेऊ शकतो की 2 वर्षानंतर फायर ऑडिट करायचं आहे. बरोबर आहे. ते 2 वर्षामध्ये करण्यापेक्षा दरवर्षी फायर ऑडिट कंपल्सरी करण्याचे निर्देश देऊन ती कायद्यामध्ये बदल करण्यात येतील. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आता लहान मुलं घरनं पैसे चोरून गेम खेळतात, याच्यावर नियंत्रण शासन काय ठेवू शकतं मला खरंच कल्पना नाही. परंतु त्यांनी घरातनं पैसे आणलेत, चोरून आणलेत, कोणाकडनं आणलेत हे आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. परंतु त्यांची सुरक्षितता जी आहे ही अतिशय महत्वाची आहे. मेडिकली त्यांना ट्रीटमेंट, काही जर दुर्दैवी घटना घडली तर मिळू शकेल का, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्या संदर्भामध्ये देखील मेडिकल ट्रीटमेंट त्यांना ऑन दी स्पॉट देण्यासाठी जी काही कार्यवाही करावी लागेल ती कार्यवाही करण्याचे निर्देश मॉल मालकांना दिले जातील. तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे.